नमस्कार मंडळी, मी अजिता. आज आपण श्रीदेव कनकादित्य मंदिर कशेळी इथे जात आहोत. भारतात सूर्यमंदिर फारच थोडी आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात कशेळी गावातील कनकादित्य मंदिर हे खूप प्रसिद्ध आणि सर्वात मोठं देवालय आहे. कनकादित्य म्हणजे सूर्यनारायण. रत्नागिरी व राजापूर या दोन्ही मध्यभागी सुमारे 30 ते 32 किलोमीटर अंतरावर कशेळी गाव आहे. गावचे भूषण कनकादित्य मंदिर गावाच्या अगदी मध्यभागी विस्तीर्ण सपाट प्रदेशात बांधले गेले आहे. या मंदिराला उज्ज्वल अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असून मंदिरातील जी आदित्याची मूर्ती आहे ती सुमारे 1000 वर्षापूर्वी आणली गेली असावी असं सांगण्यात आलं. कशेळीला कनका नावाची सूर्य उपासक महिला राहत असे. तिला ही मूर्ती समुद्रावरील गुहेतून मिळाली. तिने गावकऱ्यांच्या मदतीने या मूर्तीची स्थापना केली, म्हणून या मंदिराला कनकादित्य मंदिर असं नाव पडलं अशी माहिती मिळाली. ही मूर्ती ज्या गुहेमध्ये सापडली त्या गुहेला देवाची खोली असं नाव पडलं. काल आपण कशेळी बीच पाहिला, ज्याचं दुसरं नाव देवघळी आहे. हे मी त्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. त्या बीचपासून अगदी जवळच हे कनकादित्य मंदिर आहे. मंदिराचं आवार अतिशय स्वच्छ आणि सुटसुटीत आहे. आवारामध्ये अशी छोटी छोटी बांधकाम केलेली मंदिरं आहेत. बाजूला छान विहीर आहे. विहिरीला पाणी काढण्यासाठी असणारं पूर्वापार साधन पाहण्यासारखं आहे. मंदिराला लागूनच धर्मशाळा आहे, जिथे भक्त निवासाची सोय होते. संध्याकाळच्या रम्य वेळी या आवारात फार प्रसन्न वाटत होतं. जणू काही हे आवार नटून थटून आपल्या भक्तांची वाटच पाहत आहे. हे पहा मंदिर. मंदिराचे बांधकाम कोकणी शैलीचे आहे. लाकूड, शिसम आणि जांभा दगडाचा वापर करून कोरीव रेखीव मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. लांजा येथील कुर्णे गावातील रुपेश पांचाळ यांनी शिसम लाकडाचा उपयोग करून हे पूर्ण लाकडाचे कोरीव काम केलेलं आहे. या कोरीव कामाकडे पाहून या व्यक्तीला कोणीही सलाम करेल. या देवळाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे लाकडी कोरीव काम. गाभाऱ्यामध्ये कनकादित्याची मूर्ती आहे आणि मूर्तीच्या डोक्यावर मुकुट आहे, तोही दाक्षिणात्य पद्धतीचा. गाभाऱ्यामध्ये फोटो काढण्याची बिलकुल परवानगी नाही. मंदिरामध्ये एक वेगळीच शांतता आणि खूप छान वाइब्स मिळतात, आपल्याला जाणवतात त्या. मंदिरामधून आपण जाऊच नये, इथेच शांत बसावं असं वाटतं. बघा ना, काय काम केलं आहे. नादखुळा. आदित्य म्हणजेच सूर्याचं सर्वकडे तेज पसरलं आहे असंच आपल्याला वाटत असतं. मंदिरात गणेशाची मूर्ती आहे आणि तिथेच बाजूला खूप सुंदर पालखी आहे. ही पहा. मंदिरातून बाहेरील पूर्ण परिसर खूप सुंदर वाटतो. हे सर्व पाहून प्रत्येकाच्या मनात येईल किती ती स्वच्छता, किती तो देखणेपणा आणि किती तो रेखीवपणा. तिथेच असणाऱ्या मंदिरातील व्यवस्थापकांशी मी बोलले. येथील व्यवस्थापकांसोबत बोलत आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, या मंदिराबद्दल काही आम्हाला सांगाल तुम्ही? हो, सांगतो. 1000 वर्षापूर्वीचं संपूर्ण भारतातलं हे 1000 वर्षापूर्वीचं सूर्याचं एकमेव मंदिर आहे. ओके. आणि आता जी भारतात 3 मंदिर आहेत, त्या मंदिरांपैकी फक्त ह्याच मंदिरात मूर्ती आहे. अच्छा. आणि ही जी मूर्ती आहे ही गुजरातमधल्या प्रभासपट्टणच्या मंदिरातली आहे. आणि ती समुद्रमार्गे दक्षिण भारताकडे पाठवली जात असताना ते जहाज इथे अडलं गेलं
आणि ती मूर्ती इथे कशिला जो बीच आहे तिथे जी गुंफा आहे त्या गुंफेत नेऊन ठेवली होती आणि ती तिथनं इथे कनकाई नावाच्या बाईने इथे आणून स्थापना केली, म्हणून कनकादित्य असं नाव आहे. ओ माय गॉड, खूप छान माहिती दिली आहे सर, आभारी आहे तुमची, थँक्यू. सरांनी खूप सुंदर माहिती दिली. सर सर्वांची आस्थेने चौकशी करत होते. न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे येथील काही मित्र गेट टुगेदर निमित्त या मंदिराच्या भेटीला आले होते. माझ्या सासूबाईंना हे देऊळ खूप आवडलं. तर मंडळी, अशा सुंदर रेखीव मंदिराला तुम्ही अवश्य भेट द्या. मंदिर तुम्हाला खूप आवडेल. तुमच्या मनामध्ये याच्या खूप छान वाइब्स राहतील. थँक्यू सो मच.